भयानक अशी परिस्थिती, जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. हो, हो. आता समोरील अंदाज सविस्तर पावसाची अपडेट काय आहे ते शेतकऱ्यांना द्यावी. सुरुवातीला आपण सांगण्यात येते शेतकऱ्यांना, की मित्रांनो हा जो अलर्ट आहे, हो. हा अलर्ट तुमच्याकडे आधी वातावरण क्लिअर राहतं. हम्म. गरमी खूप राहते आणि आभाळ येऊन ते वितळून पण जातं 11-12 वाजता. पण आपल्याला असं वाटतं, की आभाळ सांगितलंय, पाऊस येणार नाहीये असं वाटतंय. हम्म. हम्म. अशा परिस्थितीमध्ये तो जो टप्पा बनलेला असतो तो सक्रिय असतो आणि कदाचित होईल ना 1-2 तास मागे पुढे होईल, पण अलर्ट आपण राहिलेलं बरं आहे. हो. आणि सध्याची तुम्ही आता रेकॉर्डिंग घेताय आज 23 तारखेला, टायमिंग आहे 8:45. नऊची. तर हो. आज संध्याकाळी सुद्धा तुमच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस होणार आहे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा. हम्म. हम्म. कारण की इकडे छत्तीसगड मागे एक सिस्टम पूर्णपणे बनलंय हम्म. आणि हळूहळू का होईना सरकत सरकत सकाळपर्यंत का होईना पुन्हा विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस होणार आहे. हम्म. म्हणजे अशी कंडिशन आहे आजच्या डेटची. हम्म. आणि उद्याचं स्वरूप जर सांगितलं थोडक्यामध्ये तुमच्या परिसरातलं, हम्म. तर सकाळपासून वातावरण बिलकुल खराब राहणार आहे. हा. काही ठिकाणी पाऊसही असेल, काही ठिकाणी नागपूरसारख्या ठिकाणी ऊनही पडेल. हम्म. आणि जसं जसं दिवस वरतील तसं तसं ढगांची गर्दी वाढत जाईल हम्म. 11-12 वाजता. आणि कोणत्याही क्षणी पाऊस उद्याचा पाऊस हा 95% व्याप्तीचा आहे. आज 90% व्याप्तीचा होता. हम्म. हम्म. अशी कंडिशन आहे. आज जर आपण बघितलं 23 तारखेला हम्म. महाराष्ट्रातल्या विदर्भाचा जो भाग होता यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुद्धा नव्हता. बुलढाणा असेल, जळगाव असेल, खानदेशचा भाग, नाशिक वगैरे. तर हम्म. यांना तुफान पाऊस चालू आहे. विजांच्या कडकडाटामध्ये चालू आहे. म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्राला एकदमच पाहायला मिळाली. पण हा. ही एकदम नाहीये. तुम्हाला सगळ्यांना अगोदर पूर्वकल्पना पण दिलेली आहे. हो. आणि काय होतं कधी-कधी एखाद्या तासाने, एखाद्या दिवसाने मागे-पुढे झालं, हम्म. की तो अंदाज चुकलेला नसतो मित्रांनो. तो फक्त मागे-पुढे झालेला असतो आणि शेवटी अंदाज ना हा शब्द त्याला दिलेलाच आहे. हम्म. पण ज्या वेळेला, ज्या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे, तसंही राज्यामध्ये त्या तारखेपासूनच पावसाला सुरुवात झाली. हो. पण आपल्याच गावामध्ये, आपल्याच जिल्ह्यामध्ये अगोदर येईल हम्म. याची शाश्वती नसते. हम्म. दिलेली टक्केवारी होते. तर अशा पद्धतीचा हा पाऊस झालाय. तर तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांचे आणि विविध प्रकारच्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता. हम्म. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकता. तर आपल्याला आता 26 तारीख 25 तारखेला काय वातावरण राहणार आहे आता संपूर्ण महाराष्ट्राचं बघितलं, कारण तुम्ही मागच्या अंदाजात सांगितलं की प्रत्येक गावाला हा 6 तारखेपर्यंत 6 वेळा भेट देणार आहे. नक्कीच. आता मागच्या अंदाजात सांगितलं ते आता तुम्ही पाहताय त्याची प्रचिती 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. हो. आज 23ला तर फुल्ली परफॉर्मन्स केला आहे. विजांचा धोका, जीवितहानी वगैरे सगळे झालेली आहे. हो. आणि मित्रांनो महाप्रलय शब्द मी का वापरतोय? हम्म. हं. कारण की मुसळधार पाऊस पडणार आहे, अमुक होणार आहे, ह्या गोष्टीला तुम्ही जसं सतर्क राहत नाहीये. जर हम्म. अशी गोष्ट सांगितली की विजापासून तुम्ही महाप्रलय सांगितलेला जर माझ्यावर विश्वास असेल हम्म. तर बरेचसे शेतकरी काय करतात अलर्टवरती राहतात. नेमकं महाप्रलय म्हणजे काहीतरी जीव घेणं हा प्रकार आहे. हं. हम्म. हम्म. आणि मुसळधार पाऊस म्हणजे हा जीव घेणा प्रकार वाटत नाही. काय असेल तर नदीला पाणी असेल, मग आपण लांबच थांबूया. हो. पण महाप्रलय हा शब्द का वापरलाय? कारण की कोणत्याही क्षणी कुठेही जीवितहानी होऊ शकते, हम्म. असं आहे. आता बरेच शेतकरी आम्ही म्हणतो आम्ही झाडाखाली बसलो, आम्हाला पाऊस काही लागणार नाही. मुसळधार पावसाची गोष्ट सांगतोय. हम्म. पण महाप्रलयाची गोष्ट मुसळधार विजांच्या कडकडाटामुळे तिथे त्या झाडाखालीही वीज पडू शकते. तुम्ही उभ्या राहणार असाल तर तिथेही वीज पडू शकते. वीज हा एक करंटचा भाग आहे आणि करंट कधीही अर्थिंगकडे ओढली जाते. हम्म. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत अर्थिंग मिळते. त्यामुळे जो लवकर भागामध्ये अर्थिंग मिळते तिथे त्या वृक्षावरती, त्या माणसावरती ती वीज पडत असते. हम्म. तर हे झालं ह्याच्या बाबतीत आणि एक सोल्युशन सुद्धा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी या विजापासून वाचण्याचं पण सांगणार आहे. हम्म. पण पावसाबद्दल बोलूया.